नमस्कार सर्व ठाणेवासियांना आणि दिवावासियांना दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशनच्या वतीने आवाहन करण्यात येते की आज आपण या ठाणे शहरामध्ये असलेले जे काही अनाधिकृत बांधकाम आहे 40 वर्षापासून 30 वर्ष 15 वर्ष असे जे काही अनाधिकृत बांधकामे राहणारे रहिवासी यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या वतीने फोटोपास देण्यात यावा किंवा 7/12 त्याच्या नावात करण्यात यावं। त्याचप्रमाणे कस्टर योजना, SRA योजना, पंतप्रधान योजना अशा विविध ज्या योजना आहेत शासकीय यामार्फत त्यांना 550 ते 600 स्क्वेअर फुटाचं घर देण्यात यावं। परंतु आज ठाणे शहरामध्ये आणि विशेषतः दिवे शहरामध्ये जे काही प्रभाग समिती आहेत त्या प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीर अनाधिकृत बांधकाम करणारे, गुंडागर्दी करणारे बिल्डर हे लोक सर्वसामान्य लोकांना त्रास देत आहेत आणि नवीन अनाधिकृत बेकायदेशीर बांधकाम करत आहेत। हे बांधकाम निकृष्ट दर्जाचं आहे। यासाठी दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशन आणि त्याचप्रमाणे कविता विजय कवटकर आणि विजय कवटकर यांच्या माध्यमातून हे जे बिल्डर लोक आहेत त्याच्यावरती शासन निर्णय 15 मार्च 2025ला जो शासन निर्णय झालेला आहे की जे बिल्डर लोकांना धमकावून त्याचे चाळी, त्यांचे घरं बळकावता येतात अशा बिल्डरवरती कायदेशीर कारवाई करावी, फौजदारी गुन्हे दाखल करावे। त्याचप्रमाणे जे काही जागा मालक आहेत त्या जागा मालकांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करावे। म्हणून आम्ही या ठिकाणी आज बेमुदत साखळी उपोषण करत आहोत ठाण्यामध्ये। आणि या ठाण्यामध्ये साखळी उपोषण करण्यामागं एकच कारण आहे की जे काही कवटकर फॅमिली आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावरती तिथले स्थानिक जे बिल्डर आहेत, प्रदीप जयस्वाल असेल, आकाश पिंगळे असेल, त्याचप्रमाणे सुभाष गजरे असेल, जागा मालक भारती गाला आणि जर नवरा पार्टनरशिपमध्ये जे बिल्डिंगा बांधतोय प्रकाश गाळा, हे लोक या लोकांना रात्री बेरात्री मोठ्या प्रमाणावरती JCBच्या सहाय्याने त्यांचं घर तोडण्याचा प्रयत्न करत आहेत। वेळोवेळी गुंड पाठवून गाड्या तोडत आहेत, घरावर दगड हल्ले करत आहेत आणि यांच्या महिलांना जी काही कविता कवटकर आहे त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती महिलेला शिवीगाळ करून अवर्च्य भाषेमध्ये अपमान करून तिला बेशुद्ध परेपर्यंत मारलेला आहे। या संदर्भामध्ये आम्ही 20 मार्चला पण मोठ्या प्रमाणावरती जे काही आंदोलन घेतलं होतं त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी गुन्हे दाखल करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि आदेश दिले होते। परंतु स्थानिक पोलीस स्टेशन जे मुंब्रा पोलीस स्टेशन आहे ते कुठल्याही प्रकारे गुन्हे दाखल करत नाही। महिलेला मारलं जातं, शिवीगाळ केली जाते, घर तोडलं जातं, तिच्या गाड्या तोडल्या जातात आणि हे बिल्डर लोकांना कुठल्याही प्रकारची कारवाई मुंब्रा पोलीस स्टेशन करत नाही। त्याचप्रमाणे महानगरपालिका C1 जी काय 2 माळ्याची बिल्डिंग जी C1 दाखवून तोडली गेली ही चुकीच्या पद्धतीने तोडली गेली, कारण महानगरपालिकेच्या आणि दिवा प्रभाग समितीच्या अंडर ती C3 होती, म्हणजे कुठल्याही प्रकारे तोडायचे आदेश नव्हते किंवा ती किरकोळ डागडुजी करायची होती। तरी ते संगनमताने महानगरपालिकेचे जे अधिकारी वर्गाचं संगनमत करून या बिल्डर लोकांनी आणि या जागा मालकांनी ती बिल्डिंग यांच्या घरावर पाडून यांचं घरांचं नुकसान केलं। त्यामध्ये 400-500 मूर्त्या गणपती बाप्पाच्या आणि देवीच्या मूर्त्या तोडून टाकल्या। त्याचप्रमाणे त्यांचं सामान, त्यांचं TV, कॉम्प्युटर सगळं बेचिराख करण्यात आलं। अशा प्रकारे त्याचं 10-15 लाखाचं नुकसान केलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे यांना वेळोवेळी अशा प्रकारे त्रास दिला जातो आहे, महिलेला त्रास दिला जातो, गाड्या आणून हॉर्न वाजून त्या महिलेला, त्या मुलींना छेडलं जातं आहे। ते स्थानिक बिल्डर जसं बीडमध्ये मोठ्या प्रमाणावरती अक्का आणि खोका आहे तसंच या दिवे शहरात आणि ठाणे शहरामध्ये जे काही भ्रष्टाचार करणारे जे बिल्डर वर्ग आहे, गुंड वगैरे करणारे हे लोक ह्या गरीब लोकांना अक्षरशः बीडसारखं बिहारसारखं त्यांचे मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले जात आहेत। आम्ही शासनाला विनंती करतो दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशनच्या वतीने की हे जे काही चाललेलं जे काही कारस्थान आहे बिल्डर लोकांचं, हे लोकांचं शोषण करताय, लोकांना मोठ्या प्रमाणावर फसवतायत, दमदाटी करतायत, पैसे मागतायत, किडनॅप करण्याच्या धमक्या देत आहेत। अशा लोकांना तुम्ही लगाम कधी लावणार आहात? आणि जागा मालक संगनमताने पार्टनरशिप
टाउनशिपमध्ये बिल्डिंग अनधिकृत बांधताय तर तुम्ही जागा मालकावरती कारवाई का करत नाही? जर कायदा केला गेलेला आहे 2025मध्ये तर कायदेशीर कारवाई का होत नाही आहे? तर आम्ही आता मोठ्या प्रमाणावरती जिल्हाधिकारी साहेबांनी जरी आदेश दिले, त्याचप्रमाणे शिपी साहेब जे आशुतोष डुंबरे साहेबांनी पण आदेश दिले कायदेशीर कारवाई करे, 8 दिवस झाले तरी अजूनही कुठल्याही प्रकारची शिपी साहेबांचं जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश देऊन सुद्धा मुंब्रा पोलीस स्टेशन कारवाई का करत नाही, कायदेशीर कारवाई का करत नाही, FIR का दाखल करत नाही? यासाठी आम्ही बेमुदत दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन पूर्ण या कवटकर फॅमिलीच्या पाठी आहे आणि ठाण्यातल्या ज्या काही लोक आहेत जे अनधिकृत चाळीमध्ये 15-20 वर्षापासून राहत आहेत त्या लोकांच्या पाठी दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनने स्वतः प्राध्यापक भरत जाधव त्यांच्या पाठीशी आहे. कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे 2014चा की जो व्यक्ती 12 वर्षे एखाद्या रूममध्ये राहतो, त्याने रूम तो घेतला असेल किंवा भाडोत्री असेल, तो 12 वर्षाच्या नंतर तो स्वतः त्या जागेचा मालक होतो. मग जर हा निर्णय असताना सुद्धा महानगरपालिकेचे अधिकारी संगनमत होऊन अशा गरिबांच्या झोपड्या का तोडताय, का बेचिराग करताय, किंवा महानगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल हे का संगनमताने या बिल्डर लोकांच्या यांना सहाय्य करतायत? याची चौकशी CBI चौकशी व्हावी, CID चौकशी व्हावी किंवा SIT नेमून महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने याच्यावरती मोठी कारवाई करावी. आज आम्ही पहिला दिवस या जिल्हाधिकारी ठाणे या ठिकाणी बसलेलो आहे, शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बसलेलो आहे. आज हा पहिला दिवस आहे उपोषणाचा, साखळी उपोषणाचा. आज 2 एप्रिलला आम्ही उपोषण सुरू केलेलं आहे. शासनाला आम्ही सांगतोय की सगळे कुटुंब जे काही कवटकर कुटुंब आहे, कविता कवटकर आहे किंवा इतर जे काय आम्ही लोकांनी सांगतोय की तुम्ही लवकर जागे व्हा, नाहीतर आम्ही बेमुदत या ठिकाणी उपोषण करणार आहे. साखळी उपोषण 3 ते 5 हा जो टाईम आहे बेमुदत उपोषणाचा. सर्व